पश्चिम आशियातील तणावामुळे इंधन दराचा भडका उडाला असून शनिवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल दराच्या लिटरमागे 87 पैसे तर डिझेलच्या दरात 91 पैशाची वाढ केली आहे। त्यामुळे गेल्या 9 दिवसात पेट्रोल डिझेलचे दर 5 रुपयांनी वाढले आहेत। CNGच्या दरातही 1 रुपया प्रति किलो अशी वाढ करण्यात आली आहे। 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली होती। त्यानंतर 19 मे रोजी 90 पैशांची वाढ झाली, तर शनिवारी पुन्हा दर वाढवण्यात आले आहेत। CNGच्या दरातही ही सलग तिसरी वाढ आहे। 15 मे रोजी CNG 2 रुपये आणि 17 मे रोजी 1 रुपया आणि आता पुन्हा किलो मागे 1 रुपयाने महागले आहे। पश्चिम आशियातील तणाव व हॉर्मझ समुद्रधुनीतील अडथळ्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 50% अधिक वाढ झाली आहे। दुसरीकडे रुपयाचे अवमूल्यन आणि रिफायनिंग मार्जिनमध्ये घट यामुळेही तेल कंपन्यातील दबाव वाढला आहे। इंधन दर वाढीचा परिणाम महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे। एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर 3.48% होता। घाऊक महागाई 8.3% आहे। पुन्हा महागाई वाढीची भीती आहे।